नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल जो फॅमिली व्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील अतिशय शांत, पवित्र आणि भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या भालचंद्र बाबा मठात। या ठिकाणचं आध्यात्मिक वातावरण आणि इथली शांतता मनाला खूप समाधान देते। चला तर मग या सुंदर ठिकाणाचं दर्शन घेऊया। तुम्हाला सांगते मंडळी, आज मला माझे कॉलेजचे दिवस आठवले। एक्झाम चालू झाल्या की आम्ही इकडे येऊन अभ्यास करत बसायचो। तर बाबांचं मूळ गाव वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री परशुराम ठाकूर आणि सौ आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी 8 जानेवारी 1904 या वर्षी परमपूज्य भालचंद्र महाराजांचा जन्म झाला। बाबांचे काही जीवन मुंबईत गेले। लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रिकच्या परीक्षेत आलेले अपयश यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले। बाबास 1926 या वर्षी कणकवलीत आले। कणकवलीमध्ये या सत्पुरुषांचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवलीचे सर्व स्वरूपच पालटले। बाबांना काही जण वेडे समजत होते। एखादा ज्ञानी माणूस बाबांना ओळखून त्यांची पूजा करायचा, कोणी नमस्कार केला तर त्याला चमत्कार बाबांनी दाखवला। अशा प्रकारे बाबांची कीर्ती सर्व दूर पसरू लागली। जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले। आज भक्तांना विचारले तर, विशेषतः कणकवलीवासियांना विचारले तर ते सांगतील, आमच्या समस्या, दुःख, त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो। भालचंद्र महाराज कणकवलीत आल्यानंतर त्यांनी इथे तपश्चर्या केली होती। तेथेच त्यांच्या मठाची उभारणी करण्यात आली। स्थानिक भाविक सांगतात की या ठिकाणी पूर्वी अगदी छोट्या घुमटीसारखी जागा होती व आजूबाजूला अळूचे शेत होते। आता इथे संगमावरी फरशा लावलेल्या भालचंद्र महाराजांचा मठ आहे। मठाच्या समोर काशी विश्वेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे। या 2 मजली मंदिराच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला आहे। या मंदिरात एक आयताकृती लांबच लांब सभामंडप व सभामंडपात पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे। या सभामंडपात अनेक लाकडी स्तंभ आहेत व त्यावर दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा भार आहे। येथील गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे। गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजूला 2 द्वारपाल आहेत। गर्भगृहात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणाचे शिवलिंग व त्याच्या मागे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत। या मंदिराच्या शेजारी श्री दत्त व हनुमान यांचीही मंदिरे आहेत। वार्षिक उत्सवांमध्ये आषाढ पौर्णिमेला येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठा असतो। याशिवाय अश्विन वद्य द्वादशीला गुरुद्वादशी उत्सव, मार्गशीर्ष शुक्ल तृतीय ते सप्तमी या काळात भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, पौष वद्य द्वितीया ते षष्ठी या काळात महाराजांचा जन्मोत्सव सोहळा, तसेच महाशिवरात्रीला येथे मोठे उत्सव साजरे केले जातात। दररोज दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेत अन्नदान केले जाते। शिवाय भाविकांना निवासासाठी मंदिरा संस्थानामार्फत 2 सुसज्ज भक्त निवास बांधण्यात आले आहेत। जर तुम्ही कणकवली किंवा सिंधुदुर्ग परिसरात आलात तर या पवित्र मठाला नक्की भेट द्या। इथलं शांत वातावरण आणि आध्यात्मिक अनुभूती मनाला खूप समाधान देते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा सुंदर देवदर्शन आणि प्रवासाच्या व्लॉगसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये।